कहते हैं कि जरूरतमंदों की सेवा ही ईश्वर की सच्ची सेवा है। आज शकुंतला फाउंडेशन ने इसकी मिसाल कायम करते हुए मुंबई के टाटा कैंसर अस्पताल के मरीजों को मुफ्त भोजन वितरण किया। फाउंडेशन के अध्यक्ष सचिन पाटिल ने कहा कि स्वर्गीय मां शकुंतला पाटिल की स्मृति में यह उपक्रम चलाया गया और 520 से अधिक मरीजों, उनके परिजनों एवं अन्य जरूरतमंदों को यह भोजन वितरण सेवा प्रदान की गई। इस अवसर पर समाज सेविका प्रीति पाटिल और बालकृष्ण खोपड़े समेत फाउंडेशन के कई सदस्य भी सेवा में मौजूद रहे। गौरतलब है कि मुंबई के टाटा मेमोरियल कैंसर अस्पताल में हर दिन सैकड़ों मरीज आते हैं। उपचार के लिए उन्हें यहाँ कई दिनों तक ठहरना पड़ता है। ऐसे में मरीज और उनके परिजनों को रहने और खाने की काफी दिक्कतें होती हैं। शकुंतला फाउंडेशन की ओर से आज ऐसे ही लोगों को भोजन सामग्री बांटकर उन्हें मदद की कोशिश की गई। फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष सचिन पाटिल एवं समाज सेविका प्रीति पाटिल ने इसे जरूरतमंद लोगों की सेवा बताया। उन्होंने कहा कि यह उपक्रम मां शकुंतला पाटिल की स्मृति को उजाला देने और मदद के लिए मानव सेवा का एक प्रयास है। मी स्वर्गीय शकुंतला फाउंडेशन नवी मुंबई या फाउंडेशनचा मी अध्यक्ष। आज टाटा रुग्णालय मुंबई इथे 500 लोकांसाठी आम्ही जेवण मोफत स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत रुग्णालयांना अन्नदान वाटप केलं आहे। शकुंतला फाउंडेशनच्या वतीने टाटा हॉस्पिटलच्या इथे पेशंटला बाहेरच रस्त्यावर झोपलेले असतात, त्यांना आम्ही जेवण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढे पण आम्ही असंच हे करू, कारण की त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी परमिशन नाही आहे। आतमध्ये बाहेरच रस्त्यावर झोपतात, खातात, पितात, त्यासाठी आम्ही त्यांना जेवण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। 500हून अधिक लोकांना जेवण दिलेलं आहे आम्ही आणि असे उपक्रम आम्ही सतत चालू ठेवणार आहोत। आज शकुंतला फाउंडेशनच्या वतीने इथे टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथे 500हून अधिक लोकांना अल्प जेवणाचं या ठिकाणी वाटप करण्यात आलं। मग पुरी भाजी असेल, त्या ठिकाणी राईस असेल, गुलाबजामुन असतील, लाडू असतील, अशा पद्धतीचं जेवण या ठिकाणी स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष सचिनजी पाटील साहेब आणि आमच्या प्रीतीताई पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि आज या उपक्रमाला खऱ्या अर्थाने जी मदत आम्हाला या ठिकाणी संस्थेला मिळाली ती सन्माननीय दिवाकर बॅनर्जी, भंवरजी पटेल, शंकरजी पटेल आणि प्रदीप सज्जे यांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ह्या चांगल्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि अशाच पद्धतीचं काम यापुढे सचिनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून होत राहील। आणि या पेशंटनी या ठिकाणी त्यांचा आभार मानलेला आहे की अक्षरशः दुपारची वेळ होती आणि जेवणाच्या टायमाला इकडे तिकडे भटकंती होत असताना आज त्यांना या ठिकाणी मोफत जेवण वाटण्याचा कार्यक्रम स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेला। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।